चला ताई मावशी अक्का, आजचा खास बेत हा गरमागरम बीटाच्या हलव्याचा आहे बरं. नक्की ही रेसिपी ट्राय करा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. इथे बीट, ड्रायफ्रूट, खोबरं आणि तूप आणि साखर घेतलेलं आहे. बीट इकडे मी स्वच्छ धुवून साफ करून घेत आहे आलू खिसणीने. अशा प्रकारे सर्व बीट हे साफ करून घ्यायचं. मी इथे 3 बीटाचा वापर केला आहे. मला जास्त लागत होतं म्हणून तुम्ही कमीही बीट घेऊन एकाही बीटाचा हलवा खूप सुंदर होतो. मी अगोदर इकडे खोबरं हे खिसून घेतलं, नंतर बीट खिसायला सुरुवात केली. अशा पद्धतीत पूर्ण बीट हे खिसून घ्यायची. असे एवढं साहित्य वापरून आपण सुंदर असा बीटाचा हलवा बनत आहोत. बघा, चला तर कढई ठेवू. कढईमध्ये तूप टाकू. मी इथे तुपाचा वापर हा कमी केला कारण की मुलांना माझ्या तुपाचा वास येतो. म्हणून तूप छान कडक गरम झाल्यानंतर खिसलेलं बीट त्यामध्ये ॲड करायचं आणि पूर्ण एकजीव होईपर्यंत परतायचं. बघा, बीटाची कन्सिस्टन्सी ही फुल आहे. शिजत आल्यानंतर कमी होतं. बघा, अर्धा कप त्यामध्ये मी दूध ॲड केलं. चांगलं पूर्ण एकजीव केलं आणि 5-7 मिनटं लो आचेवर झाकून ठेवलं. 5-7 मिनटं झाल्यानंतर त्यामध्ये आवश्यक तेवढी साखर ॲड करायची. मी 1.5 वाटी इथे साखर ॲड केली आहे. जेवढं तुम्हाला गोड हवं असेल तेवढं तुम्ही साखरेचा वापर त्यामध्ये करू शकता. पुन्हा एकजीव करायचं आणि 5-7 मिनटं लो फ्लेमवर शिजू द्यायचं. बघा, कडेकडेने छान पाणी सुटत आलं. हे पाणी आटेपर्यंत बीट यामध्ये शिजत घालायचं. पुन्हा झाकण ठेवायचं आणि बीट चांगलं शिजू द्यायचं. साखरेमुळे बीट हे लवकर शिजत नाही म्हणून कमी गॅसवर हे शिजत घालायचं. मी इथे विलायची पावडर, ड्रायफ्रूट आणि खोबरा खिचा वापर केलेला आहे. ते त्यामध्ये ॲड केलं. पुन्हा एकजीव केलं. एकजीव चांगलं मॅश केलं. बघा, पाणी थोडंसं कमी होत आहे बाजूबाजूने. पुन्हा एकजीव छान हलवायचं. बघा, या पद्धतीत आणि शिजत ठेवायचं. शिजल्यानंतर असा हलवा हा कोरडा होतो. दिसायलाही सुंदर, पौष्टिक आणि खायलाही सुंदर. नक्की अशा प्रकारे ट्राय करा. स्वस्त राहा, मस्त राहा.